प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी काही गोड करायचं म्हटलं, काही शुभ कार्य असेल, मग गोड काय करायचं म्हटलं की सगळ्याच्या लक्षात येणारं एकच पदार्थ, तो म्हणजे शिरा. तर आज आपण परफेक्ट मापासह आणि परफेक्ट पद्धतीने कसं करायचं शिरा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कपभर इतकं रवा घेतलेला आहे. तर रवा मी बारीकच घेतलेला आहे, अगदीच जाड नको. आणि त्याचबरोबर इथे मी जेवढं रवा घेतलेला आहे तेवढंच साखर घेतलेलं आहे आणि तेवढंच तूप घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आता कढईमध्ये मी इथे तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे, साधारण एक 2-3 चमचे. आणि त्याचबरोबर घेतलेलं जे रवा आहे ते रवा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर लगेचच तूप गरम होण्याच्या आधी टाकायचं नाही, थोडंसं तूप गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला थोडंसं रवा यामध्ये टाकायचं, चेक करायचं, त्यानंतर रवा यामध्ये टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे. घाई गडबड करायचं नाही. आता काही जणांकडे रव्याचा शिरा कसा असतो, पांढरट असतो, तर काही जणांकडे थोडंसं भाजल्यासारखं असतो. तर आमच्या घरात छान लालसर भाजलेला आवडतो, त्यानुसारच मी भाजत आहे. तर या ठिकाणी लालसर भाजलेल्या शिऱ्याची चव सुद्धा आणखीन मस्त येते. आता प्रसादासाठी करत आहोत, त्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे. जेवढं रवा आहे, म्हणजे कपभर रवा आहे त्याच्या 2.5 पट इतकं मी दूध घेतलेलं आहे. तर या ठिकाणी कपनेच 2.5 कप दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे कमी गॅसवर तुम्ही बघू शकता, रव्याचा रंग चेंज झालेला आहे आणि रवासुद्धा मस्त भाजला गेलेला आहे. रव्यामध्ये जे आपण तूप टाकलेलं आहे ते बाजूला सुटलेलं आहे, म्हणजे याचाच अर्थ आपला रवा छान भाजला गेलेला आहे. थोडंसं लालसर असं भाजलं की रव्याच्या शिऱ्याची टेस्ट मस्त येतो. तर या ठिकाणी आता दूध जे आहे एकदाच टाकायचं नाही, कारण आपण रवा जे आहे भाजून घेतलेला आहे, तर त्यावेळेस खूप गरम असतो. लगेचच टाकलं की अंगावर येऊ शकतो आणि रवा छान फुलण्यासाठी आपल्याला थोडं थोडं टाकूनच या पद्धतीने मिक्स करायचं आहे. एकतर अंगावर येत नाही आणि रव्यामध्ये छान असं दूध मिक्स होतो. तर तुम्ही या ठिकाणी पाणी जरी वापरत असाल तरी सुद्धा याच पद्धतीने थोडं थोडं टाकायचं, म्हणजे रवा छान फुलतो आणि शिऱ्याची चव दुप्पट होते. तर या ठिकाणी घेतलेलं जे गरम दूध आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडं थोडं करून टाकून सगळं मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता दूध यामध्ये छान व्यवस्थित मिक्स होईपर्यंत छान हे मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर थोडंसं असं या पद्धतीने सुटसुटीत झालं की यामध्ये साखर टाकायचं आहे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही. घाई गडबड केलं की आपलं शिरा जे आहे करपू शकतो आणि त्याची टेस्ट बिघडू शकतो. तर या ठिकाणी घेतलेलं जे साखर आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे, सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. आता साखर यामध्ये मिक्स होण्यासाठी आपल्याला झाकून वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं जे साखर आहे छान व्यवस्थित यामध्ये मिक्स होतो. तर साधारण एक 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफ काढून घ्यायची. मधात 1 ते 2 वेळेस चेक करत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सगळं साखर जे आहे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचे ड्रायफ्रूट. तर त्यासाठी मी शिल्लक ठेवलेलं जे तूप होतं ते एका तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. तर इथे मी काजू, बदाम, मनुके किंवा किशमिश घेतलेला आहे. तर इथे मी फक्त 1 चमचा तूप तेवढं ठेवलेलं आहे नंतर सर्व करते वेळेस टाकण्यासाठी. तर या ठिकाणी आता घेतलेले सगळे काजू, बदाम, मनुके यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, कारण काजू बदाम याचा रंग आधीच पटकन लाल होतो. त्यासाठी हलकं रंग चेंज झालं की गॅस बंद करायचं आहे आणि हे गरमागरम तुपाची जे फोडणी आहे ड्रायफ्रूटची आपल्या शिऱ्यावर ओतायची आहे. तर या पद्धतीने केल्यास शिऱ्याची चव नेक्स्ट लेवलला जाते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर इथे मी हे ड्रायफ्रूटचं जे तडका आहे यावर टाकून घेतलेलं आहे. आता सगळं छान व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून घेतलेलं आहे. झाकून ठेवूया, म्हणजे आता काजू बदामचं जे तुपाचा तडका होता ते यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि झाकण लावून 1 मिनिटभर आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी परत 1 मिनिटानंतर सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. इथे आपला हा शिरा तयार झालेला आहे. तर थोडंसं लालसर असं भाजून आणि कमी गॅसवर भाजून तुम्ही शिरा एकदा नक्की करून पहा. तर तुमच्याकडे कसा शिरा केला जातो नक्की कमेंट करून सांगा. या पद्धतीने शिरा करून एकदा खाल्ल्यास तुम्ही माझीच पद्धत नक्कीच वापरताल. तर शिल्लक राहिलेलं 1 चमचा तूप जेव्हा आपण प्लेटमध्ये सर्व करतो त्यावेळेस टाकायचं, म्हणजे वरतून छान असं तूप दिसतो आणि खायलाही खमंग लागतो. तर इथे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि त्यासोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊ.